नमस्कार मित्रांनो, सक्सेस हब मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आजपासून आपण 26 एप्रिल 2025 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेचे सविस्तर स्पष्टीकरण सुरू करत आहोत। त्यासोबतच एक आनंदाची बातमी म्हणजे आम्ही स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, नवोदय आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एक विशेष फ्री कोर्स सुरू करत आहोत। ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हाच आमचा उद्देश आहे। चला तर मग वेळ न घालवता आजच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांना सोडवायला सुरुवात करूया। तर क्वेश्चन नंबर 26 काय आहे बघा। आयडेंटिफाय द 3 नंबर्स अकरिंग इन द फॉलोइंग पॅटर्न्स। तर आपल्याला काही नंबर दिलेले आहेत खाली आणि आपल्याला काय करायचं आहे, पुढचे जे 3 नंबर आहे या पॅटर्न नुसार, हे जे 5 नंबर आहे या पॅटर्न नुसार पुढचे 3 नंबर पण आपल्याला काढायचे आहेत। तर क्वेश्चन बघताना आधी हा रीड करा आणि ऑब्झर्व करा की हे जे 2 नंबर आहेत, हे 2 नंबर आहेत आणि हे ते कोणत्या पॅटर्न आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय सारखेपणा आहे। जसं 100 आणि 99 मध्ये इथे बघा 100 आणि 99 मध्ये डिफरन्स किती आहे, तर 1 आहे। असं करूया, आपण हे खाली लिहून घेऊया, 100, 99, 97, 94 अँड 90। पुढचे नेक्स्ट 3 नंबर जे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत। तर 100 आणि 99 मध्ये काय आहे, तर 1 चा डिफरन्स आहे। ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला सबट्रॅक्शनचा यूज होईल। इन शॉर्ट सबट्रॅक्शनचं हे आहे क्वेश्चन आहे। 99 मधून 97 मायनस करा, काय येईल, 2 येईल। 97 मधून 94 मायनस करा, काय येईल, 3 येईल। 94 मधून 90 मायनस करा, काय येईल, 4 येईल। म्हणजे इथे 2 नंबर मध्ये 1 2 3 4 असा जो आहे डिफरन्स आहे। मग येणारी जो पुढचा नंबर आहे तो कसा येईल, हा आणि या पुढच्या नंबरचा डिफरन्स किती, 5 चा, आणि याच्या पुढचा 6 आणि याच्या पुढचा 7। म्हणजे बघा आता 90 मधून 5 मायनस करा, किती येतात, 85। ठीक आहे, 85 मधून 6 मायनस करा, किती येतात, 79, आणि 79 मधून 7 मायनस करा, किती येतात, 72। म्हणजे हे काय आले, आपण या पॅटर्न नुसार हे नंबर आले। म्हणजे ह्या 2 मधला डिफरन्स 1 आहे, नेक्स्ट 2 मधला 2 आहे, नंतर 3, त्याच्यानंतर 4, 5, 6 आणि 7। तर हे पॅटर्न काय इथे लागू होईल आहेत। हा जो ग्रुप आहे तो बघा कुठे आहे, 85 कुठे आहे, इथे नाही आहे, इथे पण नाही, इथे 85, नंतर आहे 79, इथे 80 आहे तर हा नाही, आणि 72। म्हणजे 3rd नंबरचा ऑप्शन काय आहे, करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया। 27 नंबरचा क्वेश्चन बघूया। विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन 4/7। म्हणजे 4/7 हा एक फ्रॅक्शन दिलाय आपल्याला, आणि या फ्रॅक्शन पेक्षा मोठा फ्रॅक्शन कोणता आहे हे 4 ऑप्शन पैकी आपल्याला काय करायचं आहे। तर मग काय करूया, 4ही ऑप्शन बघा हे कसे आहेत। 4ही ऑप्शन मध्ये आपल्याला एक गोष्ट दिसेल की 1/9 हा एक ऑप्शन वेगळा आहे, आणि जे 2nd, 3rd आणि 4th ऑप्शन आहेत 5/7, 1/7 अँड 6/7, याचे जे डिनॉमिनेटर आहेत ते काय आहेत, या फ्रॅक्शनच्या सेम आहेत। म्हणजे आपण ह्या 3 साठी एक मेथड यूज करू शकतो आणि या एक ऑप्शन साठी एक मेथड यूज करू शकतो। तर आपण फर्स्ट ऑप्शन घेऊया, कसं आहे तर आपला फ्रॅक्शन कोणता आहे, 4/7। ठीक आहे, आणि आपल्याला कंपेअर कोणाशी करायचं आहे, तर 1/9शी। ह्या 2 पैकी आपल्याला इथे डिनोमिनेटर सेम नाही आहे किंवा न्यूमरेटर सेम नाही आहे, अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे ते यूज करायचं आहे। कंपेअर करताना आपण काय करू, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू। जसं 4 9 36 आणि 7 1 7। म्हणजे फर्स्ट नंबर जो आला आहे, फर्स्ट मल्टिप्लिकेशन जे केल्यानंतर आला आहे ते 36 आहे, आणि सेकंड किती आहे, 7 आहे। म्हणजेच फर्स्ट फ्रॅक्शन जो आहे तो आपला काय आहे, मोठा आहे। म्हणजे 36 इज ग्रेटर दॅन 7। म्हणजेच
4/7 इज ग्रेटर दॅन 1/9. ठीक आहे, म्हणजे 1/9 हा काय आहे, स्मॉल फ्रॅक्शन आहे 4/7 पेक्षा. मग हे आन्सर काय होईल, कट होईल. तर आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की हे जे 3 ऑप्शन दिले आहे याच्यात काय आहे, डिनॉमिनेटर काय आहे, सेम आहे. जसं आपला फ्रॅक्शन कोणता आहे क्वेश्चनचा, 4/7. ठीक आहे, आणि जे 3 ऑप्शन आहेत ते 3 ऑप्शन कोणते आहे, 5/7, 1/7 अँड 6/7. या तीनही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर जे आहेत ते काय आहेत, सेम आहेत. मग आपण इथे काय करतो, जर डिनॉमिनेटर हे सेम असतील आपण काय करतो, न्यूमरेटर कम्पेअर करतो. त्याचे न्यूमरेटर कोणते आहे, फर्स्ट फ्रॅक्शनचा 5, सेकंड फ्रॅक्शनचा 1 आणि थर्ड फ्रॅक्शनचा 6. मग जर डिनॉमिनेटर हे जर इक्वल असतील म्हणजे सेम असतील तर आपण काय करतो, तर ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर हा मोठा असेल तो फ्रॅक्शन मोठा घेतो. म्हणजे बघा इथे हा एक फ्रॅक्शन आहे, याचा डिनॉमिनेटर काय आहे, 7च आहे. मग ह्या जर 4 फ्रॅक्शनची आपण कम्पेअर केलं तर काय कळेल आपल्याला की ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर हा मोठा तो फ्रॅक्शन मोठा. म्हणजे इथे सर्वात मोठा न्यूमरेटर कोणता आहे, तर आहे 6. म्हणजे जे हे न्यूमरेटर आहे 4, 5, 1, 6 यामध्ये सर्वात मोठा न्यूमरेटर कोणता आहे, तर 6. तर मग फ्रॅक्शन कोणता मोठा होईल, 6/7. म्हणजे ह्या तीनही फ्रॅक्शनमध्ये 6/7 म्हणजे हा मोठा आहे आणि हा 4/7 पेक्षा पण कसा आहे, तर मोठा आहे. कारण 4/7चा डिनॉमिनेटर 7 आहे आणि 6/7चा पण डिनॉमिनेटर 7 आहे. आणि दोघांची जर न्यूमरेटर बघितले तर ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा. म्हणजेच 6/7 इज ग्रेटर दॅन 4/7. ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा 28 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, इन जुलै 14,456 student visited the science center. In August 19,656 student visited the science center. How many students in all visited the science center in 2 months? इथे काय दिलेलं आहे, विचारलंय आपल्याला की जुलैमध्ये 14,456 स्टुडंटनी जे सायन्स सेंटर आहे त्याला काय दिली, भेट दिली आहे. जुलैमध्ये किती दिली आहे, मग इथे लिहा जुलैमध्ये किती स्टुडंटनी तिथे व्हिजिट केलं आहे, 14,456 स्टुडंटनी जुलैमध्ये काय त्या सेंटरला व्हिजिट केलं. आणि ऑगस्टमध्ये किती स्टुडंटनी भेट दिली आहे तिथे, तर 19,656 स्टुडंटनी काय केलं आहे, तिथे व्हिजिट केलं. आणि क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, हाऊ मेनी स्टुडंट इन ऑल व्हिजिटेड द सेंटर इन 2 months. म्हणजे दोन्ही मंथ मिळून किती लोकांनी त्या केंद्राला भेट दिली आहे. ठीक आहे, म्हणजे त्या सायन्स सेंटरला किती लोकांनी व्हिजिट केलं आहे. यासाठी काय करावं लागेल, तर ह्या दोन्ही जे आहेत त्याचे ॲडिशन करावं लागेल, तेव्हा आपल्याला काय मिळेल, टोटल मिळेल. तर मी इथे टोटल करून टाका, 6 + 6 12, 1 कॅरी करा, 5 + 5 1 10, 5 + 5 10 + 1 11, 1 परत कॅरी करा, 4 + 6 10 + 1 11 परत कॅरी करा, 9 + 4 13 + 1 14, 1 कॅरी करा, 1 + 1 2 आणि ह्या कॅरी केलेला 1 काय येईल, 3. म्हणजे आन्सर काय आला आपलं, तर 34,112. याची काय केली आपण, टोटल केली आहे. सरळ सरळ क्वेश्चन जर तुम्ही चांगला वाचाल तर आन्सर कळायला तुम्हाला एकदा का क्वेश्चन समजला तर आपल्याला कळेल की ॲडिशन करायची किंवा अदर कोणती क्रिया करायची आहे. तर आपण इथे काय केलं, ॲडिशन केले, कारण इथे काय विचारली आहे, टोटल विचारली आहे आपल्याला. ठीक आहे, तर मग आन्सर आहे 34,112. बघा ऑप्शनमध्ये आहे का, हे नाही, हे नाही, हे बघा थर्ड ऑप्शन बघा, 34,112 आलाय आन्सर. तर मग आन्सर नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया 29. शीतल wrote 5 10,000 + 1 unit + 9 tens
अँड 400. हे जे तिला लिहायचं आहे तिने कसं लिहिलं आहे तर 5491. ठीक आहे. क्वेश्चन काय विचारला आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर अँड हर रिटर्न नंबर. म्हणजे हा जो नंबर आहे तिने काय लिहिला आहे बरोबर नाही लिहिलेला आहे. तर आपल्याला काय विचारला आहे का तिने लिहिलेला जो नंबर आहे आणि हा जो नंबर निघेल हे एका नंबरचं काय असेल एक्सपॅन्डेड फॉर्ममध्ये लिहिलेला हा नंबर. ठीक आहे. हा नंबर आपल्याला काढावा लागेल. हे कोणत्या नंबरचं एक्सपॅन्डेड फॉर्म आहे ते आपण बघूया. ठीक आहे. आधी आपण काय केलंय शीतलने जो नंबर लिहिलेला आहे आपण इथे नोट डाऊन केला आहे. ठीक आहे. तर आता आपण काढूया 5,10,000. 5,10,000 म्हणजेच काय तर 5ला 10,000नी मल्टिप्लाय करावं लागेल. 5 × 10,000 इज इक्वल टू 50,000. ठीक आहे. 1 युनिट. युनिट म्हणजेच काय तर 1. तिथे 1 युनिटचं जे व्हॅल्यू येईल ती काय येईल 1च येईल. तर आपण इथे 1 लिहून घेऊया. ठीक आहे. आता इथे काय विचारलं आहे 9 टेन्स. 9ला टेन्सने काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. तर आन्सर किती येईल 9 × 10 90. तर आपण इथे 90 लिहून घेतले. आणि प्लस किती आहे प्लस 400. म्हणजे 4ला 100ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. तर काय आन्सर येईल 400. ठीक आहे. तर याची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. करा. पण जेव्हा आपण नंबर लिहितो तो नंबर युनिट प्लेस खाली युनिट प्लेस आला पाहिजे आणि 10 प्लेस खाली 10 प्लेस आणि 100 प्लेस खाली 100 प्लेस आला पाहिजे. याची तुम्ही काळजी घ्या म्हणजे आन्सर काढायला आपल्याला काय होईल इझी होईल. तर याची ॲडिशन करा. 1 909. 100 प्लेसला किती आहे 4. नंतर काय 1000 प्लेसला 0 आणि 10,000 प्लेसला किती आहे 5. तर याचा आन्सर काय आला आहे 50,491. तिने हे जे एक्सपांडेड फॉर्म आहे त्यासाठी कोणता नंबर लिहायला पाहिजे होता 50,491. पण तिने लिहिला काय आहे 5,491. आपल्याला काय करावं लागेल इथे काय विचारलं आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर अँड हर रिटर्न नंबर. म्हणजे या नंबरमध्ये आणि तिने लिहिलेल्या नंबरमध्ये कितीचा डिफरन्स आहे ते आपल्याला काढावं लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन करूया. मग 50,491 मधून आपल्याला काय मायनस करावं लागेल तर 5,491. ठीक आहे. तर मी इथे करा 1 - 1 0 9 - 9 0 4 - 4 0 आणि इथे बोरो करा 10 - 5 5. इथे किती राहतील मग 4. तर आन्सर काय आलं आपलं 45,000. ऑप्शनमध्ये बघा 45,000. तर इथे पण नाही बघा 4th ऑप्शन जे आहे 45,000 इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघूया 31 नंबरचा क्वेश्चन बघूया. अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स 14 3-wheelers and some 4-wheelers vehicles in a day. ठीक आहे. The total number of wheels of all vehicles is 146. How many four-wheelers vehicle were there? म्हणजे काय करावं लागेल एक कंपनी आहे ती मॅन्युफॅक्चर करते एका दिवसाला 14 3-wheelers. ठीक आहे. म्हणजे इथे 14 काय दिलेले आहे आपल्याला 14 3-wheelers व्हेकल आहे ती काय करते तयार करते. 14 3-wheelers. ठीक आहे. अँड सम 4-wheelers काय करते दिवसाला तयार करते. आणि टोटल जी इथे दिलेली आहे संख्या ती काय दिलेली आहे व्हील्सची दिली आहे. म्हणजे टोटल जे काही तयार करत असतील म्हणजे 3-wheelers प्लस 4-wheelers हे जे टोटल तयार करत असतील त्याचे जे व्हील्स आहेत. ठीक आहे. इथे आपल्याला व्हेकल नाही विचारले आहे व्हील्स विचारले आहेत. तर इथे टोटल नंबर ऑफ व्हील्स ऑफ ऑल व्हेकल्स किती आहेत 146. तर आपल्याला काढायचं आहे हाऊ मेनी 4-wheelers व्हेकल्स वेअर देअर. कारण आपल्याला 3-wheeler तर माहिती आहे किती आहे 14. आता आपल्याला 4-wheeler काढायचे आहेत.
सर्वात आधी काय करावं लागेल, ज्या 14 थ्री व्हीलर्स आहेत त्याला त्याचे जे टोटल व्हील्स आहेत, त्या व्हेकलचे टोटल व्हील्स जे आहेत ते आपल्याला काढावे लागतील. तर थ्री व्हीलर्सचे जे टोटल व्हील्स आहेत ते कसे काढता येईल आपल्याला, तर एका थ्री व्हीलरला किती व्हील्स आहेत, 3 आहेत. तर 14 थ्री व्हीलरला किती असतील, तिथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कसं, तर 14 इंटू 3 इज इक्वल टू 14 3 जा 2. म्हणजे थ्री व्हीलरचे जे व्हील्स आहेत ते किती आहेत, 42 आहेत. आणि आपल्याला टोटल व्हील्स किती दिले आहेत, 46. आपल्याला थ्री व्हीलरचे जे व्हील्स आहेत ते आपल्याला 46 मधून काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. कारण जे बाकीचे आहेत ते कशाचे व्हील्स असतील, तर 4 व्हीलरचे व्हील्स असतील. तर आपण काय करू, 146 मधून 42 काय करू, मायनस करूया. इथे सबस्ट्रॅक्शन काय येईल, 6 minus 2 is equal to 4. 4 minus 4 0 1. म्हणजे जे हे आपल्याकडे 140 हे जे व्हीलर्स आहेत ते कशाचे आहेत, तर 4 व्हीलर्सचे आहेत. मग एका 4 व्हीलरला 4 व्हील्स असतात. मग 104 म्हणजे 104 व्हील्स च्या किती 4 व्हीलर्स तयार होतील, तर मग एक 4 व्हीलरला 4 व्हील्स लागतात. तर मग किती 4 व्हीलर्सला 104 व्हील लागते. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर डिव्हिजन करावं लागेल. तर इथे कशाची डिव्हिजन करावं लागेल आपल्याला, 104 डिवायडेड बाय 4. ठीक आहे, करा मग. 4 2s are 8, 2 4, 4 6 are 24. तर आन्सर काय आला आपलं, 26. म्हणजे 26 4 व्हीलर्स तो दिवसाला मॅन्युफॅक्चर करत असेल. सर्वात आधी आपण काय केलं, सर्वात आधी आपण जे टोटल व्हील्स होते त्याच्यातून 3 व्हीलरचे व्हील्स मायनस केले. आणि सेकंड काय केलं, तर जेवढे काही व्हील्स राहिलेले असतील त्याचे 4 व्हीलर्स किती तयार होतील ते आपण बघितले आहेत. तर आन्सर आला आपलं 26. तर 26 आहे का ऑप्शनला, तर आन्सर नंबर 4, ऑप्शन नंबर 4 बघा, 26 आहे. तर 4 ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 32 नंबरचा. श्रीकांत अर्न ₹33,600 बाय सेलिंग 16 sacks of marigold flowers. If he has sold 1 kg flower for ₹60, how kilograms of flowers did he sell? तर बघा इथे काय सांगितलंय, श्रीकांतने 33,600 ला किती 16 सॅक्स म्हणजे 16 सॅक्स विकले मॅरीगोल्ड फ्लॉवर्सचे. ठीक आहे, तर मग आता पुढे दिलंय आपल्याला की इफ ही हॅज सोल्ड 1 kg ऑफ फ्लॉवर फॉर ₹60, म्हणजे 1 kg फ्लॉवर्स जे आहे ते त्याने किती रुपयाला विकले, 60 रुपयाला. म्हणजे या रेटने त्याने त्याचे मॅरीगोल्ड फ्लॉवर्स काय केले आहे, सेल केले आहे. तर मग आपल्याला बघायचं आहे 1 kg जे फ्लॉवर्स आहेत ते 60 रुपयाला आहेत. तर त्याने अर्न केलेले जे पैसे आहेत 60 रुपीज का पर केजी. ठीक आहे, मग त्याने अर्न किती केले आहेत, 33,600. म्हणजे 33,600 मध्ये अशी किती केजी त्याने विकले असेल की त्याने अर्न केले 33,600. त्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला जे 1 kg फ्लॉवरची जी प्राइस आहे ती याला काय करावं लागेल, डिवायडेड करावं लागेल. ठीक आहे, तर म्हणजे 33,600 ला 60 ने काय करू आपण, डिवायडेड करू. तर आपल्याला मिळेल की त्याने किती केजी फ्लॉवर्स सेल केले आहेत. ठीक आहे, तिथे बघा 0 0 कट करा, 6 ने डिवाइड करायला 6 5 are 30, इथे 3 6 6 are 36 आणि 6 0 0. म्हणजे आन्सर काय आलं 560. इथे काय केलं आपण, सरळ सरळ क्वेश्चन बघितला आणि बघितलं की जर 1 kg तो 60 रुपयाला विकतो तर त्याने जे
पैसे मिळवले आहेत. टोटल किती मिळवले आहेत? 33,600. तर 33,600 ला 60 ने काय करावं लागेल? आपल्याला डिवाइड करावं लागेल. तर आपल्याला मिळेल तर त्याने किती केजी सेल केले आहेत. तर आले आपली 560. ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन नंबर 3 काय आहे? 560. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे इन्स्ट्रक्शन दिले आहेत कशासाठी? ते 33 नंबरचा क्वेश्चन, 34 आणि 35 म्हणजे 3 क्वेश्चनसाठी आपल्याला इथे इन्स्ट्रक्शन दिले आहे. आणि या माहितीचा जो यूज करून आपल्याला काय करायचं आहे? तर पुढचे जे 3 क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे द गिव्हन पिक्टोग्राफ represent the snacks eaten in college canteen on Sunday morning. Answer the question using in this information. म्हणजे या इन्फॉर्मेशनचा यूज करायचा आहे. तर ठीक आहे, तर मग आता आपण बघूया इथे काय दिलेलं आहे की संडेच्या मॉर्निंगला जे फूड आयटम होते, कोणतं फूड आयटम किती मुलींनी खाल्लंय ते इथे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर इथे बघा हे जे नंबर दिले आहेत आणि खाली काय दिलंय? स्केल 7 गर्ल स्टुडंट. म्हणजे हे जे आपल्याला साइन आहे ते 1 साइन काय दर्शवत आहे तिथे? तर 1 साइन मीन्स 7 गर्ल स्टुडंट. म्हणजे 2 साइन म्हणजे किती होतील मग? 14. मग असे इथे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 7 आर 49. म्हणजे इथे 49 आपल्या इथे डायरेक्ट नंबर दिलाय का मुलींचा? नाही, तो आपल्याला काढायचा आहे. हे त्यांनी साइन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग 1 साइनची जर व्हॅल्यू जी असेल ती काय आहे? 1 साइन काय दर्शवते? 1 साइन मीन्स 7 गर्ल स्टुडंट. मग इथे 7 साइन्स दिल्या, तर 7 साइनची काय दर्शवेल? तर 49 गर्ल्स. टोटल जी आहे आपण इथे टोटल काढून घेऊया आधी. आता 4 1 चे किती आहे? 7. तर 4 चे किती येईल टोटल? 28. 7 4 जा 28. 2 ची किती येईल? 7 2 जा 14. आणि 5 ची किती येईल? 1 2 3 4 5. 5 ची किती येईल? 5 7 जा 35. ही काय काढली आहे आपण? टोटल नंबर ऑफ गर्ल्स काढली आहे, गर्ल स्टुडंट काढली आहे. तर आता आपण हे जे काढलं आहे याच्यानुसार आपल्याला काय करायचंय? क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. तो क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ गर्ल स्टुडंट इटिंग कांदे पोहे अँड मसाला डोसा. म्हणजे आपल्याला इथे टोटल नंबर काढायचे आहे अशा गर्ल स्टुडंटची की ज्यांनी काय खाल्लाय? कांदे पोहे आणि मसाला डोसा खाल्लाय. तर कांदे पोहे आणि मसाला डोसा किती मुलींनी खाल्लाय ते आपण बघूया. मग बघा इथे कांदे पोहे कुठे आहे? इथे आहे. आणि मसाला डोसा कुठे आहे? इथे आहे. मग कांदे पोहे किती मुलींनी खाल्ले होते? 28. ठीक आहे, आणि मसाला डोसा 35. मग आपल्याला काय करावं लागेल? 28 प्लस 35 याची काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल, तेव्हा आपल्याला टोटल नंबर मिळेल. ठीक आहे, तर 8 प्लस 5 13 आणि 3 4 5 6. आन्सर काय आलं आपलं? 63. ऑप्शन नंबर 2 मध्ये बघा 63 आन्सर आहे. म्हणजे 63 मुलींनी कांदे पोहे आणि मसाला डोसा त्या दिवशी काय खाल्ला आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया 34. हाऊ मच लेस और मोर इज द नंबर ऑफ गर्ल स्टुडंट इटिंग कांदे पोहे उपमा दॅन द इटिंग इडली चटणी अँड मसाला डोसा. काय आहे? इडली चटणी आणि मसाला डोसा या खाणाऱ्या मुलींच्या तुलनेत कांदे पोहे आणि उपमा खाणाऱ्या मुलींची संख्या कितीने कमी किंवा जास्त आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? टोटल कशाची काढावं लागेल? कांदे पोहे आणि उपमा. इथे बघा आपल्याला तुलना करायची. इथे कांदे पोहे प्लस उपमा आणि या बाजूला काय लिहायचं आहे? इडली चटणी अँड मसाला डोसा. मसाला डोसा. आता बघूया कांदे पोहे आणि उपमा किती मुलींनी खाल्लाय. तर कांदे पोहे बघा, कांदे पोहे 28 आणि उपमा 14.
म्हणजे इथे काय करावं लागेल आपल्याला, कांदे पोहे 28 आणि उपमा 14 प्लस 14. आणि इथे बघा इडली चटणी आणि मसाला डोसा. इडली चटणी 49, मसाला डोसा 35. इडली चटणी 49 आणि मसाला डोसा 35 मुलींनी खाल्लाय. आता याची काय करून घेऊया, आपण टोटल करून घेऊया. ठीक आहे. 28 प्लस 14, 8 प्लस 4 2 12, 1 2 3 4. याची टोटल काय आली, कांदे पोहे आणि उपमा खाणाऱ्या एकूण मुली ज्या आहेत त्या 42 आहेत. आणि इडली चटणी आणि मसाला डोसा खाणाऱ्या एकूण मुली बघा, 9 प्लस 5 4, 4 प्लस 4 8. इडली चटणी आणि मसाला डोसा खाणाऱ्या मुली किती आहेत, तर 84 आहेत. तर आपल्याला विचारलं आहे की कांदे पोहे खाणाऱ्या मुली जास्त आहे की इडली चटणी खाणाऱ्या मुली जास्त आहे, ते आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. तर बघा कसं काय करावं लागेल, मग आपल्याला 84 मधून 42 काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. तर आन्सर काय आलं, 42. ठीक आहे. मग आता इडली चटणी आणि मसाला डोसा खाणाऱ्या मुलींपेक्षा कांदे पोहे आणि उपमा खाणाऱ्या मुलींनी 42 मुलींनी नाश्ता जो आहे तो कमी खाल्लाय. म्हणजे काय येईल इथे, लेस बाय 42. म्हणजे कांदे पोहे वाल्यांनी कमी खाल्लाय इडली चटणी वाल्यांपेक्षा. तर किती मुली आहेत अशा, 42 आहेत. मग काय येईल, लेस बाय 42. मोर बाय तर येणारच नाही, कारण आपल्याला इथे विचारलंय की कांदे पोहे खाणाऱ्या मुलींनी इडली चटणी खाणाऱ्या मुलींच्या तुलनेत किती कमी खाल्लाय किंवा किती जास्त खाल्लेलं असं विचारलंय. तर लेस बाय 42 इज अ करेक्ट आन्सर. 35 नंबरचा क्वेश्चन बघा, आपल्याला त्याच्यावरच डिपेंड आहे. तर विच फूड आयटम इज कन्झ्युम व्हेरी लेस, म्हणजे कोणता खाद्यपदार्थ सर्वात कमी खाल्लेला आहे. तर बघा मग आपण तर काढलेलाच आहे इथे. सर्वात कमी कोणता खाद्यपदार्थ खाल्लाय, सर्वात कमी मुलींनी कोणता खाद्यपदार्थ खाल्लाय, तर 2 बघा इथे. 2 ची ही काय आहे, 14च आहे, सर्वात कमी आहे. म्हणजेच काय असेल तो, उपमा. उपमा हा खाद्यपदार्थ सर्वात कमी मुलींकडून खाल्ला गेला आहे. तर आन्सर काय येईल याचं, उपमा. आन्सर नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 36. आयडेंटिफाय द फ्रॅक्शन विथ कॉमन डिनॉमिनेटर. आपल्याला इथे काही फ्रॅक्शन दिलेले आहेत. आपल्याला काय करावं लागेल, असे फ्रॅक्शन शोधायचे आहेत की ज्यांचे डिनॉमिनेटर हे काय आहेत, कॉमन आहे, म्हणजेच काय सेम आहेत किंवा इक्वल आहेत. ठीक आहे. तर इथे बघा आपण डायरेक्ट ऑप्शन थ्रू पण हा क्वेश्चन घेऊ शकतो. डिनॉमिनेटर इक्वल म्हणजेच काय, तर हा जो बॉटमचा नंबर आहे फ्रॅक्शनचा तो काय, म्हणजे सेम असला पाहिजे. म्हणजे डिनॉमिनेटर हा कुठे असतो, बॉटमला असतो, आणि न्यूमरेटर कुठे असतो, वर लिहिला जातो. आपल्याला इथे न्यूमरेटर विचारलाच नाही, इथे फक्त आपल्याला डिनॉमिनेटरचा विचार करायचा आहे. तर बघा हे जे फ्रॅक्शन दिले आहेत याच्या हे न बघता पण तुम्ही ऑप्शन मध्ये जाऊन डायरेक्ट बघू शकता की ज्या ग्रुप जो हे फ्रॅक्शन दिले आहेत त्या फ्रॅक्शन मध्ये कोणते असे ऑप्शन आहेत ज्याचे डिनॉमिनेटर काय आहेत, सेम आहेत. इथे बघा हा जो फर्स्ट ऑप्शन आहे 1/2 1/7 याचा आहे का, दोन्हीही डिनॉमिनेटर जे आहे त्याचा 2 आहे डिनॉमिनेटर, याचा 7 आहे डिनॉमिनेटर. तर हे काय आहे, आन्सर कॉमन आहे का, तर नाही आहे. इथे बघा इथे 4/5 सेकंड फ्रॅक्शन आहे 4/3, पण इथे न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर जो आहे तो 5 आणि 3 म्हणजे कॉमन नाही आहे. हे पण हा ऑप्शन चुकीचा आहे. थर्ड बघा इथे 5/6 याचा डिनॉमिनेटर जो आहे तो हा 6 आहे आणि याचा काय आहे तर 5 आहे. डिनॉमिनेटर सेम आहे का, कॉमन दिसते का, नाही दिसत. फोर्थ ऑप्शन बघा, याचा पहिला फ्रॅक्शन काय आहे 4/5, याचा डिनॉमिनेटर जो आहे तो 5 आहे, याचा पण काय आहे डिनॉमिनेटर हा 5 आहे, म्हणजेच काय आहे
कॉमन आहे. म्हणजेच हे जे दोन फ्रॅक्शन आहे 4/5 अँड 6/5 हे जे दोन फ्रॅक्शन आहेत याचे डिनॉमिनेटर जे आहेत हे काय आहे, इक्वल आहे. बाकी कोणतेच फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर जे आहे याचा 4, 6, 3, 2, 7 म्हणजे 5 डिनॉमिनेटर असलेले जे फ्रॅक्शन आहेत ते दोनच आहेत आणि ते आहेत ऑप्शन नंबर 4 ला. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. ठीक. तर यापुढील क्वेश्चन जे आहेत ते आपण पार्ट 2 मध्ये बघूया. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.